नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। प्रभाग क्रमांक 26चा सर्वांगीण कायापालट भाजपच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचा निर्धार मोहन नाना साळवे यांनी व्यक्त केलाय। जनतेचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळे विकास कामांना वेग मिळत असून लवकरच मोठ्या प्रमाणावर रस्ते, पाणी, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या कामांना सुरुवात होणार आहे। प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले। माझी पत्नी अनिता मोहन साळवे या वार्डाच्या नगरसेविका होतं। काम मी सगळ्यांनीच बघत होतो। तरीही या वार्डात मागच्या इलेक्शनला काही सुद्धा काम नव्हतं। यावेळी मी मागच्या इलेक्शनला मी शब्द दिला होता, मी फक्त ड्रेनेज लाईन करून देईन तुम्हाला। मी पहिल्याच वर्षात माझी ड्रेनेज लाईन झाली, तरीही मला खूप त्रास झाला। या चिखलदरा ग्रुप आमचा चिखलातून कसं निघायचं बाहेर, म्हणून मी समजदारी घेऊन 10 वर्ष इलेक्शन नाही आहे तसं मग बरेचसे काम बागनानाच्या माध्यमातून केले। मग बागनाना मला भेटले एकदा, म्हणजे चिखल बाहेर निघत असेल तर आमच्याकडे या म्हणे। तर मी बीजेपीत प्रवेश करून मी बागनाना खूप भरपूर काम केले। भरपूर म्हणजे ड्रेनेज केल्या, अमृत योजनामध्ये पुऱ्या वार्डाच्या लाईनी झाल्या। तरीही आता रोड सुद्धा बागनाना 2 ते 10-12 कोटीचे रस्ते केले। आणि ताईनं आता मागच्या हप्त्यामध्ये इलेक्शन आधी आचारसंहिता 4 कोटीचे कामाचे उद्घाटन केले। तरीही त्या आमच्या ताईच्यामुळं, आंध्रताईच्यामुळं आणि महापालिकेमध्ये थोडा असतो, तरी हे मागच्या एका माणसानं सांगितलं काँग्रेसच्या, बाबा काळ्या साहेबाच्या कामाला होतो मध्ये, पण काळ्या साहेबांना एक खांदा कामाचा निधी असेल कुठं तर दाखवून द्यावा। आणि ज्या सांगण्याच्या माणसानं सुद्धा एखादं काम कधी कुठे केलं ते दाखवून द्या। त्याला 2 पालकमंत्री लाखाचे रस्ते आणले, ते होते पालकमंत्रीचे, त्यांनी काळ्या साहेबांनी दिले म्हणे आम्हाला। पालकमंत्री रस्ते, पालकमंत्री सुद्धा आमचं समाजाचं आहे, आमच्याच इथीचं आहे, सगळं आम्हीच काम करतो। तरीही आता मी जे पुढे काम करन, माझ्या पत्नी अजून नगरसेवक होणार आहे, तरीही मी पुढे जे काम करत, आता रस्त्याचे काम राहिले, पाण्याच्या लाईनी सुद्धा, मी पाण्याच्या टाकीला सुद्धा जागा दिली। मी महापालिकेला शौचालयाला सुद्धा जागा दिली, शौचालय दिलं, 12 लाखाचं शौचालय बांधलेलं आहे। मी स्वतःच महापालिकेला दान करून पत्रदान दिलं आणि तिला मी शौचालय बांधून आणलं। शिवाजी महाराज पुतळा आम्ही सगळा ग्रुप, आमचा शिवपरिषदेचा ग्रुप असंच एवढं 12 लाखाचा प्लॉट विकत घेऊन आम्ही सगळं आमच्या ग्रुपनं हा पुतळा बसविला आणि सगळ्याचं हे केलं। असं काही आंबेडकरचा पुतळा 2 ओपन पेस मध्ये 2.25 एकर जागा आहे तिथं, HR कॉलनी 5 मध्ये तिथं आम्ही आंबेडकर पुतळा मागच्या वर्षी केलं त्याच्या हातानं। आणि असेच मी बरेचसे कामं राष्ट्रविहाराचं असो, गणपती मंदिराचा असो, महादेव मंदिराचा असो, सगळ्याला सहकार्य करत असतो। आणि मी सभा मंडप असो, आता ताईकडून 2 सभा मंडप घेतले या करता। ताईनं आता पुढच्या हप्त्यात उद्घाटन करणार, इलेक्शन झाल्यावर उद्घाटन करणार आहे आणि ते कामच चालू होणार आहे। तरीही सगळ्या जनतेला विनंती माझी, जे माणूस कामाचा आहे त्याच माणसाकडे बघितलं पाहिजे, त्याच माणसाला निवडून दिलं पाहिजे अशी विनंती। जे खोटं बोलून चाबरपणा करून काही सांगतात आम्ही असे काम आणले, तसे काम आणले, अमृत योजना म्हणजे बीजेपी सरकारचीच आहे, बीजेपी सरकारच काम करू शकतं। रोडचे झाले, ड्रेनेजचे झाले, सगळं हे बीजेपी सरकारच करू शकतं। तरीही सगळ्या लोकांना विनंती माझी, तरी आपण कोणाला भूल सापडली नाही पडता, आपण आपल्या बीजेपी कमळाला मतदान करून सगळ्याला विजय करा, हेच माझे म्हणणं आहे। महापालिकेच्या वतीने रमाई घरकुल योजना असेल आता किंवा पंतप्रधान आवास योजना असेल, या भागात काही राबवण्यात आले। पंतप्रधान आता महापालिका योजनेतून रमाई योजनामध्ये आमचा भाग आता गुंठेवारी होता, म्हणजे ग्रीन बेल्ट होता आमचा। ह्या आधी आमच्याकडे 10-12 घरकुल आले, पण ते भेटले नाही आम्हाला। आता लिगल झाला, आता ग्रीन झाला, ग्रीनचा येलो झाला, आता गुंठेवारी चालू झाली, गुंठेवारी बऱ्याचशा लोकांना भरले। आता इथून पुढे रमाई योजना चालू होईल, पंतप्रधान योजनाही चालू होणार आहे। आता 45,000 घरं देणार आहे ना, त्यात बरेचशा लोकांना फॉर्म भरलेले। आमच्याकडे पहिले 3,000 शौचालय भेटले, पहिले आम्हाला 12,000 रुपये 3,000 शौचालय भेटले, 3,000 लोकांना शौचालय भेटले आमच्या वार्डात। काय वार्डाच्या विकासासाठी तुमच्याकडे काय विजन आहे? आमच्या वार्डाच्या विकासासाठी फक्त आमचं विजन आहे रोड आणि पाणी, 2 गोष्टी। लाईट लागले, रोड ड्रेनेज पूर्ण झाले, आता ड्रेनेज एक बी गेली राहिली नाही। आता फक्त पाण्याचा प्रश्न आणि रोडचा प्रश्न राहिला, 2च विजन ज्यादा आहे आमच्या वार्डात। बाकीच्या मूलभूत सुविधा भरपूर आलेल्या आहे, सगळ्या गल्ली 10 फुट सुद्धा गल्ली ड्रेन झालेली आहे। गल्ली अमृत योजना म्हणून एक बी ड्रेनेज जायला आली नाही। आता रोडचे प्रश्न राहिले, आता ह्या ताईच्या याच्यातून
आणि महापालिकेकडून आम्ही काहीला बोलून बरेचसे काम रोडचे करणार आहे. जे मेन रस्ते बाहेर निघायचे रोडला लोकांना हे रस्ते पहिले टाकणार आहे, मग गल्लीच्या रस्त्या मागे लागणार आहे आम्ही. आणि दुसरी गोष्ट आमच्या वार्डात मशाभूमी नाहीये. मी आता जो झेंडा चौक पासून तर बायपास चौक रस्ता घेतला 5 कोटीचा, त्याच्या बाजूला 10 गुंठे जागा बाकी आहे वोट करावी, तिथं आम्ही मशानभूमी करणार आहे. या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? मी ह्या निमित्तानं फक्त आता पुढच्या जे कामं राहिले रोडचे, लोकांना काय रोड पाणीच पाहिजे. मी आव्हान फक्त रोडचं करणार आहे आणि पाण्याचं करणार आहे. नानासाहेब, तुम्ही काँग्रेसमध्ये होता, हा. तुम्ही भाजपमध्ये आलात, हा. तर नेमकं काय कारण? नेमकं कारण एकच झालं साहेब. काँग्रेसमध्ये असताना सत्ता कोणा बीजेपीची राहते, शिवसेनेची राहते, महापौर बीजेपी राहतो, शिवसेनेचा राहतो. काम मला मी नगरसेवक असताना मला निधी भेटतच नव्हता. म्हणून मी पाऊल का उचलला, सगळ्या कार्यकर्त्याला विचारून मी म्हणलं बाबा आपल्याला असं काम होत नाही आपल्या वार्डाचं, म्हणून आम्ही बीजेपीत जायचं प्रश्न केला. मग लोकसभेच्या आधी मी परवेश घेतला आणि मी बीजेपीत काम करता इकडे आलेलो आहे. जे आमचा जे पक्ष माझा कसं आहे, जे काम करीन ते माझा पक्ष आहे. आम्हाला कामाची आशा होती. माझ्या वाड्यात खूप काम आहे. रोड एक नव्हता, आता 2-3 रोड झाले. हा रोड झाला, हा मेन बाळापूर फाटाचा गेट लोक झाला, 56 नंबर गेट बाळापूर फाटा झाला, हा संविधान नगर ते गेट लोक झाला. आता एक कोटी रस्ता आहे शाळेपासून तर 25 लोक घेतला, नालंदा शाळा तर 25 लोक घेतला 1 कोटीचा, मध्ये 10-12 गल्ल्या घेतल्या. असे 4 कोटीचे कामं आता आलेले आहे. ती ते 30 वर्षापासून राहत आहे. आतापर्यंत जे बी काम झाले ते भारतीय जनता पक्षाचे आपले अनिता मोहन साळवे यांच्या माध्यमातून झालेले आहेत. तरी इथून पुढचे जे कामं करायचे त्याच्यासाठी आपल्याला मोहन साळवे यांना निवडून द्यायचं आहे. तरी मी सर्व राजनगर, मुकुंदनगर, सातारा, देवळे सर्व समस्त नागरिकांना विनंती करतो की आपल्या उमेदवाराला भरभरून मत देऊन आपण महानगरपालिकेवर पाठवू आणि आपले राहिलेले कामं करून घेऊ. गणेश रामगिरगिरी, रेल्वे गेट नंबर 56, मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. या जागे जवळपास अंदाजे 30 वर्षापासून इथं स्थानिक म्हणून सने राहतो आणि आमचा शिवप्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरचा हा ग्रुप आहे. इथे नानांना खरोखर लक्ष देऊन सने कुठलाही जातीभेद न करता इथं 12 लाखाचा प्लॉट घेऊन सने आम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा स्थापन केला. या जागी तुम्हाला दिसत असाल छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा या जागी स्थापन केला. आणि दुसरं सांगायचं म्हणल्यावर रेल्वे गेट नंबर 56 ते संविधान नगर पर्यंत नानांना कागदपत्री अनुराधाताईला यांना साकडं घातलं आणि हा रोड रेल्वे गेट नंबर 56 ते संविधान नगर हा कॉन्क्रिटीकरण मजबूतीकरण रोड करून घेतला. तसेच रेल्वे गेट नंबर 56 ते बाळापूर फाटा थोडासा पुढे बाकी आहे आणि हाय रोड मजबूतीकरण आणि कॉन्क्रिटीकरण रोड करून घेतला, थोडं पुढे बाकी आहे. आणि तोही रोड अनुराधाताईला आम्ही सांगितलं की तोही रोड आम्हाला ते करून देणार आहे. तसेच साळवे नाना यांनी स्वतः लक्ष देऊन या जागी स्ट्रीट लाईट 2000 स्ट्रीट लाईट या जागी लावण्यात आलेले. तसेच ड्रेनेज लाईन 90% ड्रेनेज लाईन आपल्या पूर्ण झालेल्या आहे, 10% ड्रेनेज लाईन आपल्या बाकी आहे आणि ते बी आपल्याला जवळपास 10-11 आपले JCP आपल्या मुकुंदनगर भागामध्ये काम चालू आहे आणि त्याही पूर्ण होणार आहे आपल्या ड्रेनेज लाईन. राहिले पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सर्व शिवप्रतिष्ठानचा ग्रुप आहे, आम्ही सांगितलं की पिण्याचा पाण्याचा प्रश्न आम्हाला फार महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आमचे अनिता मोहन नाना साळवे आणि मोहन नाना साळवे यांना मार्गदर्शन आम्ही सांगितलं की या जागी सोसायटीमध्ये जागा आहे. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष लक्ष दिलं आणि त्या सोसायटीमध्ये जागा पाहायचं काम चालू केलेलं आहे आणि लवकरच आपल्याला पाण्याचाही सुद्धा प्रश्न या जागी आपला सॉल्व्ह होईल. आणि राहिलं दुसरं की आम्हाला पोलीस चौकी लागते, तर पोलीस चौकी सुद्धा त्यासाठी आम्ही आता 15 दिवसापूर्वीच आम्ही पत्र दिलं अनुराधाताईचं की पोलीस चौकी आम्हाला या जागी करण्यात यावं जेणेकरून आमच्या वार्डामध्ये संरक्षण आम्हाला मिळेल. या जागी आम्ही यासाठी पहिले सगळे आमचा ग्रुप नानाच्या पाठीमागे होता काँग्रेस या पक्षात, परंतु आमचे कुठलेच काम होत नव्हते निधी अभावी. कारण सरकार हे भारतीय जनता पार्टीचं होतं आणि आमचं जे अनिता मोहन साळवे या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या, त्याच्यामुळे आम्हाला निधी हा भरपूर काही उपलब्ध होत नव्हता आणि वाढ खूप मोठा आहे काम करण्यासाठी. परंतु त्या नानांना आमचा निर्णय घेतला, साळवे नानांना, अनिता मोहन नाना साळवे यांनी निर्णय घेतला नगरसेविका आमच्या
आणि त्यांनी सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू, जेणेकरून आपल्याला निधी भेटन आणि आपल्या वार्डामध्ये काम होईल. आम्ही कुठल्याही गोष्टीला मोह पडला नाही. कोणत्याही माणसाला, नानांना स्वतः सगळ्या कार्यकर्त्याची जागोजागी बैठक घेतली, विचार घेतला आणि आम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करू. आणि प्रवेश केल्यानंतर बागडे नानांनी आम्हाला भरभरून निधी दिला, आमचे कामं केले. तसेच आता मागच्या हप्त्यामध्ये 4 कोटीचे कामं या रोडचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी या जागी आचारसंहिता लागायच्या अगोदर केवळ 2 दिवस अगोदर या जागी उद्घाटन केलं आणि ते काम सुरूही झालं. नारळ फोडलं की तिथं काम चालू होतं नानाचं. मी एवढंच सांगेन आणि नानांना शुभेच्छा देईन की असा नगरसेवक सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत वाढत असतो. कुठलंही काम असो, दुःखाचं असो, कुठलंही काम असो, तत्परतेनं हजर राहतात. फोन केला की हजर राहतात. अशीच आम्हाला नगरसेवक पाहिजे आणि मी सगळ्या नगरकरीची विनंती करतो की असंच नगरसेवकाला आपण एकदा आशीर्वाद देऊन आपल्या महापालिकेत पाठवूया. कार्यकर्ता आहे महादेव बाबासाहेब सरकटे. आम्ही जवळपास 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो. सुरुवातीला आम्ही काँग्रेस पक्षामध्ये होतो. काँग्रेस पक्षाचे काही काम त्या अनुषंगाने आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नंतर मोहननाना गरबा साळवे यांच्या माध्यमातून बरेच काही विकास कामं झाली, सर्वांनी सांगितले. पण एवढीच विनंती करणार, केंद्रात सत्ता आहे भाजपची, राज्यात सत्ता आहे भाजपची, तर आपल्याला महानगरपालिकेमध्ये आपला महापौर निवडून द्यायचा आहे, तो पण द्यायचा आहे भाजपचा. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपले मोहननाना साळवे यांना भरभराटीने विनंती करतो.